नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स वर्कबुक स्टँडर्ड 4 म्हणजे 4थीच्या गणिताच्या वर्कबुकमधील पहिल्या धड्याची सर्व प्रश्न उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. ओके, चला आता आपण वेळ न घालवता या ठिकाणी पहिल्या धड्याला सुरुवात करूया. तर पहा, या ठिकाणी गणितातील पहिला धडा प्लेइंग विथ नंबर्स या धड्यामधील आपण आज सर्व या ठिकाणी वर्कबुकमधील प्रश्न उत्तर पाहणार आहोत. ओके, चला तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न, ऑब्झर्व द सिम्बॉल्स, राईट द नंबर्स इन फिगर अँड वर्ड्स. तर पहा, या ठिकाणी हा जो सिम्बॉल दिलेला आहे याला आपण नंबरमध्ये आणि वर्डमध्ये लिहायचं आहे. म्हणजेच इथं पहा, युनिट प्लेसला 2 आहेत, म्हणजे या ठिकाणी 2 लिहिले आपण. 10 प्लेसला 2 आहेत, इथे 2 लिहिले. 100 प्लेसला 1 आणि या ठिकाणी 1000 प्लेसला 4 आहेत, म्हणून 4. म्हणजे ही जी संख्या आहे हिलाच आपण अक्षरामध्ये लिहिलेलं आहे 4122. ओके, 2 नंबर. तर या प्रश्नाला आपण लिहिले 1045. ओके, म्हणजे अक्षरात आणि अंकात दोन्हीमध्ये ही संख्या लिहायची आपल्याला. 3 नंबरचा प्रश्न, या ठिकाणी 4300. ओके, 4 नंबरचा प्रश्न 6000. या ठिकाणी 5 नंबरचा प्रश्न 5320. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न 7007. ओके, तर पहा, या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी उत्तरं आपण लिहून दिलेली आहेत तुमचा वेळ वाचवण्यासाठी. तुमचा जर या ठिकाणी लिहिणं झाले नसेल तर व्हिडिओ पॉज करा, सर्व प्रश्नाची उत्तरे लिहा. ओके, चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पहा, या ठिकाणी 2 नंबरचा प्रश्न, कंप्लीट द टेबल. हा टेबल या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. इथं नंबर दिलेले आहेत, या ठिकाणी नंबर इन फिगर्स, या ठिकाणी नंबर इन वर्ड्स. ओके, तर बघा इथे दिलेलं आहे 3000 प्लस 600 प्लस 2 टेन्स प्लस 9 युनिट. तर ही संख्या आपण जर लिहिली तर या ठिकाणी अशी होईल. आणि या संख्येला जर आपण वर्ड म्हणजे शब्दात जर लिहिलं तर होईल 3629. ओके, त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न 200 प्लस 8 टेन्स प्लस 4000. या संख्येला आपण जर लिहिलं तर या ठिकाणी 4280 अशी होईल. आणि या संख्येला आपण वर्डमध्ये लिहिलेला आहे समोर. ओके, 3 नंबरचा प्रश्न याच्यामधला, तर पहा, या ठिकाणी इथं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आपल्याला या ठिकाणी नंबर इन फिगर्स दिलेले आहेत. ओके, तर आपण याला लिहिलं 8000. ओके, प्लस 200 प्लस 3 युनिट्स. ओके, आणि या संख्येला इकडं आपण अक्षरामध्ये लिहिले वर्डमध्ये. ओके, 8203. ओके, चला पुढे 4 नंबरचा प्रश्न पाहूया. हा, या ठिकाणी तो वर्डमध्ये दिले, आपल्याला फिगरमध्ये लिहायचं हा नंबर आणि यालाच आपण या ठिकाणी व्हेरियस फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर पहा आता 7290. पहा आता 7290 लिहिलं तर याला आपण कसं लिहू, 7000 प्लसचं चिन्ह, नंतर 200 प्लसचं चिन्ह, त्यानंतर 9 टेन्स. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न 5 यामधील पहा, आपल्याला नंबर इन फिगर्स दिलेला आहे. आपल्याला वर्डमध्ये लिहायचा आहे आणि नंबर तोच व्हेरियस फॉर्ममध्ये लिहायचा आहे. तर पहा आता 4398 आणि या ठिकाणी 4000 प्लसचं चिन्ह, त्यानंतर 300 प्लसचं चिन्ह, नंतर 9 टेन्स पुन्हा प्लस आणि 8 युनिट. ओके, चला तर तुमचं लिहिणं होत नसेल तर व्हिडिओ थांबून तुम्ही लिहित चलत जा. 6 नंबर दिले 9000 प्लस 5 युनिट. तर पहा, याला आपण इन फिगरमध्ये लिहिलं, त्यालाच आपण वर्डमध्ये 9005. ओके, नेक्स्ट 7 नंबरचा प्रश्न यामध्ये 4000 प्लस 500 प्लस 2 युनिट्स.
याला आपण इन फिगरमध्ये लिहिलं आणि या ठिकाणी वर्डमध्ये 4502. ओके, यामधील 8 आता आपल्याला इन फिगरमध्ये दिलेला नंबर या ठिकाणी आपल्याला इन व्हेरियसमध्ये फॉर्ममध्ये लिहायचा आहे. तर काय होईल 6000 प्लस 200 प्लस 110 प्लस 4 युनिट. ओके, आणि यालाच वर्डमध्ये 6214. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा 3 नंबर या ठिकाणी राईट द नंबर इन फिगर. या ठिकाणी हे नंबर इन वर्डमध्ये दिलेले आहेत आणि आपल्याला हे फिगरमध्ये लिहायचे. तर 5005. तर या ठिकाणी 1000च्या प्लेसमध्ये येणार आहेत 5, 100च्या इथं 005 आणि ही संख्या या पद्धतीने आपण लिहिणार आहेत. ओके, तर प्रत्येक संख्या 5050 या ठिकाणी 5050 या ठिकाणी नंबर इन फिगर्समध्ये या ठिकाणी असे लिहायचे. 3 नंबर 7000 या ठिकाणी 1000 प्लेसला 7 आणि या ठिकाणी 100 टेन्स आणि युनिट प्लेसला 00. ठीक आहे. 4 8517. तर पहा 1000 प्लेसला 8, 100 प्लेसला 5, 10 प्लेसला 1, युनिट प्लेसला 7. ओके, अशा पद्धतीने संख्या लिही. 9990. तर पहा या ठिकाणी 999 आणि अशा पद्धतीने संख्या लिही. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 4 नंबरचा प्रश्न राईट द गिवन नंबर इन वर्ड. म्हणजे या ठिकाणी नंबर इन फिगर्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि यालाच आपल्याला वर्डमध्ये लिहायचं आहे, म्हणजेच अक्षरामध्ये लिहायचं आहे. तर पहा या ठिकाणी या संख्येला इथे समोर लिहिलेलं आहे 1001. ओके, या ठिकाणी या संख्येला 1020, 1400. ओके, यानंतर या संख्येला 5501. नेक्स्ट 7083. त्यानंतर या संख्येला लिहिलं आहे 3521. ओके, पुढे जाऊया. 7379 समोर लिहिलं इथं. या ठिकाणी या संख्येला 4502 समोर उत्तर आहे या ठिकाणी. त्यानंतर या संख्येला 5105. ओके, आणि शेवट 9909. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा तुम्ही उत्तरं होत नसतील लिहिणं तर व्हिडिओ थांबवून तुमचे उत्तरं लिहून घ्यायचे. तर पहा पुढील प्रश्न आहे फॉर द फॉलोइंग नंबर्स इफ द नंबर इन वर्ड इज रॉंग देन करेक्ट इट अँड राईट इज करेक्ट पुट अ टिक. ओके, त्या ठिकाणी पहा आपल्याला हा नंबर दिलेला आहे आणि हा वर्डमध्ये नंबर दिलेला आहे. ही संख्या आणि या ठिकाणी वर्डमध्ये लिहिलेली संख्या जर अशी असेल करेक्ट असेल तर या ठिकाणी फक्त राईट टिक करायचं, नसेल तर ही करेक्ट करून या ठिकाणी आपल्याला स्पेलिंग व्यवस्थित लिहायच्यात. ओके, तर पहा इथं 2334 दिलंय तर इथं 34 नाही तर 35. तर इथं आपण याला करेक्ट नंबर मध्ये लिहून घेतलंय तर हे तुम्ही उत्तर लिहायचं 2335. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा 1214. तर पहा या ठिकाणी वर्डमध्ये बरोबर लिहिलंय म्हणजे या ठिकाणी आपण फक्त राईट टिक करायचंय. या ठिकाणी 9000 या ठिकाणी 7 लिहिलंय तर इथं किती 8 पाहिजे होतं. आपण हे करेक्शन करून इथं लिहिलंय 9008. ओके, पहा इथं दिलंय 5050 म्हणजे हे बरोबर आहे. या ठिकाणी राईट टिक करायचं. ओके, 6 नंबरचा प्रश्न युजिंग इच डिजिट
ओनली वन राईट ऑल द 4 डिजिट नंबर फ्रॉम. तर पहा या ठिकाणी हे 4 नंबर दिले, तर या 4 नंबरपासून आपल्याला 4 अंकी संख्या किती बनतात त्या सर्व संख्या या ठिकाणी आपल्याला लिहायच्या आहेत. ओके, तर पहा या ठिकाणी तुम्हाला या संख्या लिहून दिलेल्या आहेत. आता एक या ठिकाणी ट्रिक्स लक्षात ठेवायची, 4 अंक आहेत म्हणून 4 अंकी किती संख्या बनतील असं जर तुम्हाला या ठिकाणी विचारलं तर कधी पण 4, 3, 2 आणि 1 उलट क्रमाने म्हणून गुणाकार करायचा. 4 त्रिक 12, 12 दोन्ही 24 आणि 24. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला 4 अंक दिलेले असतात तर 4 अंकी संख्या 24 बनतात असं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके, आणि जर तुम्ही स्कॉलरशिपची तयारी करत असाल तर स्कॉलरशिपचे सर्व स्वाध्याय गणिताचे आपल्या या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध आहेत, ते देखील तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. ओके, तर आता यापासून 24 संख्या या ठिकाणी लिहून दिलेल्या, तुम्ही या लिहून घ्यायच्या. ओके, आता परत या ठिकाणी पहा, आता 4 डिजिटच आहेत म्हणजे 4 डिजिटच आहेत या ठिकाणी, पण एक 0 आलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या 4 अंक आहेत तर 24 संख्या बनतात. म्हणजेच प्रत्येक अंक प्रत्येक प्लेसला म्हणजे युनिट, 10, 100, 1000 प्रत्येक अंक प्रत्येक प्लेसला 6 टाइम येतो. किती टाइम येतो? 6. आणि आता हे 4 डिजिट म्हणल्यावर हा जो 0 आहे, 0 पण युनिट, 10, 100, 1000 प्लेसला 0 पण किती वेळेस नाही, 6 वेळेस येणार आहे. आणि ज्यावेळेस 1000 प्लेसला हा 0 6 वेळेस येतो त्यावेळेस ती 3 अंकी संख्या बनते. म्हणून या ठिकाणी यापासून आपल्याला जर 4 अंकी संख्या बनवायच्या असतील तर त्या ठिकाणी बनवलेल्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर किती बनतील? तर 18 बनतात. बरोबर आहे. तर पहा या ठिकाणी 4, 8, 12, 13, 14, 15 आहेत. अजून 3 संख्या या ठिकाणी कोणत्या बनतील? तर पहा युनिट, तर आता एक संख्या बनेल बघा 4. ओके, 3, 0, 8. ओके, त्यानंतर परत एक संख्या बनेल 8, 0, 4, 8, 4, 0, 3. ओके, त्यानंतर पुढील संख्या बनेल 3, 4, 0, 8. ओके, तर अशा पद्धतीने 18 संख्या या ठिकाणी बनतील. तर या ठिकाणी 3 संख्या लिहायच्या राहिल्या होत्या. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 7 नंबरचा प्रश्न, राईट अँड रीड डिफरंट 4 डिजिट नंबर्स फ्रॉम आफ्टर interchanging the digits in unit, 10, hundreds and thousands place of the number given one the number plate. तर या ठिकाणी 2 नंबर प्लेट दिलेले आहेत. या नंबर प्लेटचा वापरून या ठिकाणी आपल्याला 4 अंकी 4 संख्या बनवायच्यात आणि त्यांना या ठिकाणी वर्डमध्ये पण लिहायचे. ओके, तर या प्लेटपासून या ठिकाणी इथं 4 संख्या बनवल्यात, या प्लेटपासून या ठिकाणी 4 संख्या बनवल्यात आणि समोर या ठिकाणी वर्डमध्ये लिहूनही दाखवलेले आहेत. ओके, तर एक संख्या मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर पहा इथे संख्या 3250, 3205, 3230, त्यानंतर 5302. ओके, तसंच याही संख्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. तुम्ही थोडासा व्हिडिओ थांबून या संख्या लिहू शकता. ओके, पुढील प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी क्लासवर्क, होमवर्क दिलेला आहे. त्यामधील पहिला प्रश्न, राईट द फॉलोइंग नंबर इन एक्सपांडेड फ्रॉम. त्या संख्या आपल्याला विस्तारित स्वरूपात लिहायच्यात. तर पहा हे 5 आहेत ना, 5 ची प्लेस व्हॅल्यू या ठिकाणी लिहायची, प्लसचं चिन्ह द्यायचं, त्यानंतर 3 ची प्लेस व्हॅल्यू लिहायची,
प्लस चिन्ह देऊन 6ची प्लेस व्हॅल्यू लिहायची, प्लस चिन्ह द्यायचं आणि 2 लिहायचं. ओके, तर असं या सर्व संख्येला या ठिकाणी एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. ओके, तर तुम्ही हे लिहून घ्यायचे पूर्ण, आणि जर लिहिणं होत नसेल तुमचं तर व्हिडिओ थांबून तुम्ही लिहित चला. तर दुसरा प्रश्न, राईट द नंबर्स फ्रॉम द एक्सपांडेड फॉर्म. आता लक्ष द्या, तर या ठिकाणी एक्सपांडेड फॉर्ममध्ये या ठिकाणी दिलेले आहेत, याला आपल्याला नंबरमध्ये लिहायचं आहे. तर सरळ तुम्हाला सांगतो, या ठिकाणी हे जे दिलेलं एक्सपांडेड फॉर्म आहे यांची सरळ बेरीज करून या ठिकाणी लिहायचं, म्हणजे तुमचं उत्तर चुकणार नाही. ओके, तर या ठिकाणी समोर तुम्हाला उत्तरं लिहून दिलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहून लिहायचे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. तीन, फ्रॉम द नंबर्स फॉर द गिवन डिजिट्स अँड देअर प्लेस. तर पहा, हे 8,900 युनिट. तर जसं आपण एक्सपांडेड फॉर्मचं या ठिकाणी वरील प्रश्नामध्ये बेरीज केली, तसं या सर्वांची बेरीज करायची आहे. या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू लिहायच्या सर्वांच्या, बेरीज करून या ठिकाणी उत्तर लिहायचं. ओके, ही सर्व उत्तर या ठिकाणी तुम्हाला लिहून दिलेली आहेत, हे तुम्ही लिहून घ्यायचे. ओके, तर पहा, आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो मी. आता युनिट पहा, इथं लिहितो युनिट 10, 100 आणि 1000. ओके, तर या आपण बघा इथं 4000 या ठिकाणी 1000च्या खाली 4 लिहिणार आपण, 0 100 या ठिकाणी 0 लिहिणार, 6 टेन्स 6 लिहायचे आणि 2 युनिट्स. तर पहा, ही संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे. तर असं तुम्ही समजून घ्यायला. पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पुढील प्रश्न आहे 4 नंबरचा, राईट द प्लेस व्हॅल्यू फ्रॉम द अंडरलाईन डिजिट्स इन द गिवन नंबर्स. जे दिलेले नंबर आहेत याच्या खाली ज्या अंकाखाली अंडरलाईन आहे त्याची आपल्याला प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत लिहायची. स्थानिक किंमत लिहिण्यासाठी सोपी पद्धत, ज्या अंकाची विचारली तो अंक लिहायचा, त्याच्या समोर 1 2 3 डिजिट आहेत म्हणजे 3 झिरो लिहायचे. इथे पण 9 जशास तसे 2 डिजिट समोर आहेत म्हणून 2 शून्य. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपण याची प्लेस व्हॅल्यू काढू शकतो. 5 नंबर, राईट द नंबर बिफोर अँड द नंबर आफ्टर. ओके, म्हणजे दिलेल्या संख्येतील अगोदरचा आणि नंतरचा नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. तर पहा, नंबर बिफोर म्हणजे या अगोदरचा नंबर इथं, या नंतरचा नंबर इथं, या नंबरच्या अगोदर इथं, नंतर इथं. आपण या ठिकाणी हे सर्व नंबर या ठिकाणी लिहून दिलेले आहेत, ते तुम्ही लिहून घ्यायचे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. तर क्लासवर्क होमवर्क यामधील प्रश्न पहिला, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल्स. हा टेबल या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. इथं नंबर दिलेले आहेत, इथं स्मॉलर नंबर आणि बिगर नंबर. तर पहा, या दोन्हीमधील स्मॉल या ठिकाणी मोठा नंबर या ठिकाणी, परत या दोघांमधला स्मॉलर नंबर इथं, बिगर नंबर इथं. तर पहा, इथं थोडंसं लक्षात घ्या, इथं 3 पाहिजे, 3 4 आणि 2. ओके, आणि इथं पाहिजे 4, इथं पाहिजे 3. ओके, तर थोडंसं या ठिकाणी इथं बिग झालं, इथं स्मॉल झालं, म्हणून हे करेक्शन करून घ्या. त्यानंतर इथे लहान नंबर, इथे मोठा नंबर. ओके, तसंच याही रकान्यात या दोन्हीपैकी लहान नंबर इथे, मोठा नंबर इथे, लहान नंबर इथे, मोठा नंबर इथे. लक्षात आलं? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 2 नंबर, यूज सायन्स करेक्टली टू कम्पेअर द नंबर्स. आता या ठिकाणी ह्या दोन्हीपैकी कोणतं साईन या ठिकाणी बॉक्समध्ये येईल हे विचारलेलं आहे. तर पहा, जी संख्या मोठी आहे या दोघांपैकी, तर ही मोठी संख्या आहे, तर त्याच्याकडे या ठिकाणी मोठं टोन करायचं असतं. ओके, त्या ठिकाणी सर्व उत्तरे या ठिकाणी लिहून दिलेली आहेत तुम्हाला, फक्त लिहून तुमच्या वर्कबुकमध्ये घ्यायचे. 3 नंबर,
फ्रॉम द स्मॉलेस्ट अँड द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर युजिंग द फॉलोइंग नंबर. हे जे या ठिकाणी 4 डिजिट दिलेले आहेत याच्यापासून आपल्याला स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आणि ग्रेटेस्ट नंबर म्हणजे एक लहान संख्या बनवायची एवढ्या ह्याच्यापासून आणि एक मोठी बनवायची. ओके, तर पहा, लहान संख्या बनवताना लहान मोठा 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 असं मांडावं लागतं आणि मोठी संख्या बनवताना मोठा लहान लहान लहान. ओके, तर या प्रश्नाला देखील सेम तसंच. ठीक आहे, चला तर आता पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. चार मध्ये 5 नंबरचा प्रश्न. Arrange the following numbers in ascending and descending order and write using appropriate sign. तर लक्षात घ्या, हे जे नंबर दिलेले 3 याला स्मॉलर नंबर लिहायचा, या ठिकाणी बिगर आणि या ठिकाणी मिडल म्हणजे मधला, आणि याचा असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर या ठिकाणी आपण लावून घ्यायच्यात. ओके, असेंडिंग ऑर्डर या ठिकाणी चढता क्रम, डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम. सेम याही प्रश्नाला तसंच, यामधला स्मॉलर नंबर, बिगर नंबर आणि मिडल नंबर लिहायचा, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर लिहून घ्यायची. ओके, चला व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरं लिहा. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, या ठिकाणी 3 संख्या दिल्यात, याच्यातला स्मॉलर नंबर, बिगर नंबर आणि मिडल नंबर, परत असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर. ओके, 4 नंबरचा प्रश्न, यामधील स्मॉलर नंबर, बिगर नंबर, मिडल नंबर, असेंडिंग ऑर्डर इथं आणि डिसेंडिंग ऑर्डर या ठिकाणी. ओके, तर हे पूर्ण व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. पुढील प्रश्न 6 नंबर इथे दिलेलं आहे. द असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ सम नंबर्स इज गिवन बिलो. करेक्ट द ऑर्डर अँड राईट युजिंग साइन. तर या ठिकाणी असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर दिलेले आहेत आपल्याला. तर हे नंबर आहेत म्हणजे याला चढत्या क्रमाने मांडायचं, म्हणजे लहान मोठा मोठा, या ठिकाणी लहान मोठा मोठा असं याला आपण चढता क्रम म्हणतो. ओके, ठीक आहे. आणि या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे या ठिकाणी मोठा लहान लहान मोठा लहान लहान म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये लिहा. ओके, तर चला सर्वांनी व्हिडिओ थांबवून पॉज करून आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरे लिहून घेत चालायचे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. 7. The place value slider is given below. Increase or decrease the number as in form. या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये दिले 1 has been done for you. या ठिकाणी हा चार्ट आहे, या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. बघूया आता पहिलं याच्यातलं काय आहे. तर या ठिकाणी दिलेली संख्या आणि इथे दिलंय इनक्रीज द नंबर बाय 1 म्हणजे याच्यामध्ये नंबर 1 वाढवायचा आपल्याला, तर ती संख्या या ठिकाणी समोर लिहिलेली आहे. पुढे इनक्रीज द नंबर बाय 10 म्हणजे या ठिकाणी दिलेल्या संख्येमध्ये 10 ऍड करायचे म्हणजेच वाढवायचे, तर या ठिकाणी संख्या बनेल समोर लिहिलेली आहे. इथे दिलेले आहे डिक्रीज द नंबर बाय 2 म्हणजे या संख्येतून 2 आपल्याला कमी करायचे, तर संख्या या ठिकाणी समोर लिहिलेली. पुढे दिले डिक्रीज द नंबर बाय 10 म्हणजे याच्यातून 10 आपल्याला कमी करायचे, इथे संख्या उत्तर लिहिलेले आहे तुम्हाला. इनक्रीज द नंबर बाय 12 म्हणजे या ठिकाणी 20 ऍड करायचे. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला 1 नंबर प्रश्न. ऑब्झर्व द डिजिट्स इन द युनिट प्लेस अँड डिटरमाइन वेदर द नंबर इज इवन ऑर ऑड. ओके, तर या ठिकाणी हे नंबर दिलेले आहेत आणि डिजिट्स युनिट प्लेस या ठिकाणी कोणता आहे तो लिहायचा आहे आणि तो इवन आहे का ऑड आहे हे एक लिहायचं आहे. तर लक्षात घ्या या ठिकाणी 35 ही संख्या आहे, युनिट प्लेसचा 5 डिजिट आहे आणि तो आहे ऑड. या ठिकाणी 67 आहे, युनिट प्लेसला 7 आहे, तो आहे ऑड. इथं 32 आहे, युनिट प्लेसला 2 आहे, ती आहे इवन संख्या. ओके, आणि हे जे
30 आहे तर या ठिकाणी युनिट प्लेसला 0 आहे, या ठिकाणी ऑड आणि इवन या ठिकाणी नाही आहे. त्यानंतर 43 आहे, युनिट प्लेसला 3 आहे, हा आहे ऑड. ओके. नंबर 34 या ठिकाणी युनिट प्लेसला 4 इवन. 51 युनिट प्लेसला 1 ऑड. 56 युनिट प्लेसला 6 इवन. 88 युनिट प्लेसला 8 इवन आणि 79 युनिट प्लेसला 9 ऑड. ओके. चला पुढील प्रश्नाकडे या ठिकाणी वळूया. 2 from 4 3 digits even number using the given digits. म्हणजे हे जे तुम्हाला डिजिट दिलेले आहेत, संख्या दिल्या आहेत, त्याच्यापासून आपल्याला 3 डिजिट्सचे इवन नंबर म्हणजेच समसंख्या बनवायच्या त्याच्यापासून. तर या ठिकाणी पहा, समसंख्या तुम्हाला समोर 4 लिहून दिलेल्या आहेत प्रत्येकाच्या, त्या तुम्ही लिहून घ्यायच्यात. ओके. इथे 6 आहेत, इथे पण 6 आहेत, ठीक आहे, आणि हे 3 आहे, एवढं लक्षात घ्या. ओके. चला पुढील पेजकडे वळूया. 3 नंबर फ्रॉम 4 3 डिजिट नंबर 3 फ्रॉम 4 3 डिजिट ऑड नंबर्स युजिंग द गिवन डिजिट्स. म्हणजे हे दिलेले जे नंबर आहेत यापासून आपल्याला 3 अंकी काय करायचे, आता ऑड नंबर बनवायचे. म्हणजे या संख्येपासून हे जे नंबर दिले याच्यापासून आपल्याला विषम संख्या बनवायची. आता 3 अंकी 4 कुठले. ओके. तर ही या ठिकाणी तुम्हाला चार्टमध्ये सर्व माहिती दिलेली आहे, ती व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. ओके. तर पहा, अशा पद्धतीने आपण चौथी गणिताच्या वर्कबुकमधील पहिला धडा प्लेइंग विथ नंबर्स यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहिली आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ उपयुक्त वाटला, आवडला तर लाईक करा, इतरांनाही शेअर करा. लवकरच आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.